आज जसा सूर्य उगवला बातमी आली की ठाकरेंचा गट पुन्हा एकदा फुटला आहे। तसं पाहायला गेलं तर गेल्या कित्येक दिवसांपासून ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आणि ठाकरेंचे आणखी काही खासदार त्यांची साथ संगत सोडून जाणार अशी चर्चा होती। अखेर आज त्याच्यावर दिल्लीतूनच खबरा पोहोचू लागल्या। पहिल्यांदा बातमी आली की खासदार दिल्लीत पोहोचलेत। उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केलाय। नंतर कळलं की या गटाला ओम बिर्ला या लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे। लोकसभेच्या सभापतींकडून मान्यता मिळाल्याच्या नंतर या खासदारांचा अत्ता पत्ता कोणाला लागला नाही। दुसऱ्या बाजूला याच पाठोपाठ लगोलग दिल्लीतच असलेल्या संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी या बंडखोरांना शिवी द्यायला सुरुवात केली। राऊतांची शिवीगाळ नवीन नाही, ती राऊतांनाही नवीन नाही। या सर्व पार्श्वभूमीवर दिवस जसजसा पुढे सरकत गेला तेव्हा संध्याकाळच्या सुमारास अचानक बातम्या यायला लागल्या की ठाकरेंचे खासदार फुटलेलेच नाहीयेत। हा सगळा गोंधळ सुरू आहे, तो सुरू राहणार आहे आणि तो याही पुढचा काही दिवस चालेल, कारण 19 जून हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। शिवसेनेच्या इतिहासातला हा महत्त्वाचा दिवस यासाठी कारण तो शिवसेनेचा स्थापना दिवस आहे। शिवसेना या नात्यानं एकनाथ शिंदे 19 जूनला बंडखोरांना आपल्या पक्षात सामावून घेतील असं सांगितलं जातंय। जर समजा आता एकनाथ शिंदेने 19 जूनला या सगळ्या बंडखोरांना आपल्या पक्षात सामावून घेतलं तर तत्क्षणी शिवसेनेचे खासदार महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी आघाडीतले सर्वाधिक खासदार होतील आणि भाजपा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर जाईल। आपोआपच एकनाथ शिंदे बडे भैया अर्थात मोठ्या भावाच्या भूमिकेत किमान लोकसभा स्तरावर होतील। हे होऊ दिलं जाईल का हा मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर हेही समजून घ्यायला हवं की ठाकरेंच्याकडून त्यांच्या निष्ठा वगळून सातत्यानं लोकप्रतिनिधींना गळती का लागतीये।